अजित अनंतराव पवार हे नावच खूप मोठं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या नावाचं खूप मोठं योगदान आहे. अगदी दिल्लीतल्या राजकारणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांना घाबरणारा, टरकणारा होता. आता अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राजकारणी होते. 2 जुलै 2023 पासून तर आज तागायत मृत्यूपर्यंत ते उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. 2022-23 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून ते काम करत होते. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. अजित अनंतराव पवार, अजित पवार जे आपल्या सर्वसामान्याचे लाडके दादा यांनी खरंच गोरगरिबांसाठी म्हणा किंवा आधार नसलेल्यांसाठी आणि मेन म्हणजे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी भरपूर तळमळ, धडपड आणि काम दादांनी केलं. दादांचा जन्म हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात देवरारी प्रवरा येथे झाला होता. 22 जुलै 1959 मध्ये श्री अजित पवार यांचा जन्म झाला. अजित पवार हे लहान वयातच त्यांच्या खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी, कारण की वडील लवकरच गेले होते, ती जबाबदारी त्यांनी अगदी समर्थपणे पेलवली आणि हे करत असतानाच आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी धडाडीने काम सुरू केलं होतं. नेतृत्वाची पाळंमुळं रुजवली होती. दूध संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका यांच्या माध्यमातून महत्त्वाची पदे भूषवण्यात त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर ते खासदार झाले, आमदार झाले, अगदी राज्यमंत्रीसुद्धा झाले. अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये मंत्रिपद आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद हे 4 वेळा भूषवण्याचा बहुमान त्यांना लाभला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतराव गोविंदराव पवार. त्यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार हे मुंबईमध्ये सुरुवातीला चित्रपट निर्माते होते. व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये ते मुंबईमध्ये काम करत होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुनेत्रा पवार. जवळजवळ 40 वर्षांचा त्यांचा संसार होता. त्यांना 2 मुले आहेत, जय आणि पार्थ पवार. पार्थ पवार हे आपल्याला कधी राजकारणात दिसतात, परंतु जय पवार हे उद्योगामध्ये आहेत. आता ही झाली अजित पवार यांची वैयक्तिक माहिती. परंतु दादांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे कुणाला विचारायची खरं तर गरज नाही. आज हे जे पुणे आहे, हे पुण्याला जे सिंगापूर बनवण्याचं स्वप्न शरदचंद्र पवार यांनी पाहिलं होतं आणि त्यावर त्यांनी भरपूर असं काम केलं आणि त्यांना वजीर म्हणून साथ ही अजित पवारांनी नेहमीच दिलेली आहे. नेहमीच त्यांनी खेड्यातळ्यामध्ये, खेड्यागावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी, त्यानंतर अनेक गोष्टी करण्यासाठी धडपड केली. लोकांना सगळ्या गोष्टी मिळाव्यात, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातनं बरेचसे प्रकल्प, बरेचसे रोजगार निर्मिती ही पवारांनी केली. नेहमीच त्यांना म्हणजे रोजगार उपलब्ध व्हावा आपल्या लोकांना याच्यासाठी त्यांची तळमळ होती. शेतकऱ्यांचा राजा म्हणून शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार यांच्याकडे पाहिलं जायचं. आज बारामती, दौंड, काष्टी, श्रीगोंदा या ठिकाणी खरंच म्हणजे अजित पवार गेलेत म्हणून खूप मोठं दुःख झालेलं आहे. पूर्ण पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड जर बघितलं तर ते खरं तर अजित पवारांचीच देण होती. अजित पवारांनीच त्याला डेव्हलप केलेलं होतं. आज म्हणजे आपल्यातला माणूस किंवा आभाळा एवढा नेता जाणं हे काय असतं हे अजित पवारांच्या जाण्यातनं सगळ्यांनाच कळलेलं आहे. कुठलाही म्हणजे विकास करणारा नेता किंवा ज्याला दूरदृष्टी खरंच आहे असा जर नेता आपल्यातनं गेला तर खरंच राजकारणामध्ये खरंच ही कधी न भरणारी पोकळी आज पडलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता विरोध करणारं किंवा विरोधी पक्ष आणि दमदार नेतृत्व, केंद्रामध्ये महाराष्ट्राची भूमिका खंबीरपणे मांडणारं नेतृत्व आपल्यातनं गेलेलं आहे. खरंच दादांना अगदी आदराने भावपूर्ण श्रद्धांजली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनल माझा बघत जा. धन्यवाद.